2 मार्च 1930 महाराष्ट्रातील नाशिक शहरात इतिहास घडणार होता. एक लढा जो फक्त मंदिर प्रवेशासाठी नव्हता, तर तो माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी दिला गेला. त्या दिवशी हजारो दलित समाजातील स्त्री पुरुष स्वाभिमानाने एकत्र आले होते एका मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी. कारण त्या काळात सार्वजनिक विहिरी, शाळा आणि मंदिरांमध्ये त्यांना प्रवेश नाकारला जात होता. ते मंदिर होतं काळाराम मंदिर, भगवान रामाचे मंदिर. पण रामाच्या नावानेच काही लोकांना प्रवेश नाकारला जात होता. अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांना देवदर्शनाचाही अधिकार नव्हता. तेव्हा पुढे आले भारताच्या सामाजिक क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजाला एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला. देव जर सर्वांचा असेल तर मंदिर काहींचंच कसं? सुमारे 15,000 सत्याग्रही शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर उतरले. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. हातात झेंडे, चेहऱ्यावर निर्धार आणि डोळ्यात स्वाभिमान. पण मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. दार बंद होते, पण स्वाभिमान जागा झाला होता. वर्षानुवर्ष चाललेल्या या आंदोलनाने देशाला प्रश्न विचारला, धर्म मोठा की माणुसकी? हा लढा फक्त मंदिरासाठी नव्हता, तो समानतेसाठी होता. तो माणूस म्हणून उभं राहण्यासाठी होता. काळाराम सत्याग्रहाने दाखवून दिलं, हक्क मागायचे नसतात, ते मिळवावे लागतात. आणि स्वाभिमानाने जगायचं असेल तर अन्यायासमोर शांत राहायचं नाही, उभं राहायचं. जय भीम.